गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनाने 1 जानेवारी 2026 रोजी 9 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केलीत. आतापर्यंत 4 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. माता बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात ती वरदान ठरत आहे. योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये थेट बँकेत जमा होतात, ज्यात गर्भधारणेनंतर पहिला हप्ता 3,000 रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर दुसरा हप्ता 2,000 रुपये समाविष्ट आहे. दुसऱ्या अपत्याची मुलगी असल्यास विशेष प्रोत्साहन म्हणून 6,000 रुपये मिळतात, ज्यामुळे समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जातो. महिलेचे वय किमान 19 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी, ई-श्रम कार्ड, BPL कार्ड किंवा PM किसान लाभधारक असणे आवश्यक आहे. दिव्यांग महिलांना प्राधान्य आहे. बाळाच्या जन्मानंतर 270 दिवसात वरील दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्रात आधार कार्ड, बँक पासबुक, MCP कार्डासह अर्ज करता येतो. मिशन शक्तीच्या सामर्थ्य घटकांअंतर्गत गेल्या 9 वर्षात 10 कोटी महिलांना लाभ मिळाला असून सरकारने 19,28,000 कोटींसह अधिक निधी वाटप केला आहे. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.